नमस्ते, मी योगेश कोटे आणि लेट्सअप खबरबात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. अनेकांच्या मनात शंका होती, अनेकांच्या मनामध्ये संशय होता आणि त्याविषयी वारंवार मत देखील व्यक्त केलं जात होतं. ते मत होतं ईव्हीएम बद्दल, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. ज्या मशीनमध्ये गेली 15-20 वर्ष आपला देश मतदान करत आहे, सरकार बनवत आहे, सरकार घालवत आहे, तरी या ईव्हीएम बद्दलची शंका किंवा संशय काही दूर होत नव्हता. आणि त्यासाठीची एक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग होती, की पुन्हा एकदा बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या आणि आत्ताचं जे मोदी सरकार आहे, ते मोदी सरकार फक्त ईव्हीएमच्या आधारेच निवडून येत आहे, असाही काहींच्या मनामध्ये एक संशय घर करून बसलेला होता. आणि त्यासाठी ही सगळी याचिका दाखल झालेली होती. मात्र ही याचिका स्पष्टपणे, थेटपणे सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये मतपत्रिकांवरती निवडणूक घेतली जाणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टानं आज दिला. आणि एवढंच नाही, तर जी व्हीव्हीपॅट आपण जी एक आपल्याला एक चिठ्ठी मत मतदान करताना मिळते, या प्रत्येक चिठ्ठी देखील मोजली जावी, असा देखील आग्रह धरण्यात आलेला होता. मात्र तो आग्रह देखील सुप्रीम कोर्टानं अमान्य केलेला आहे आणि व्हीव्हीपॅटच्या सर्व व्हीव्हीपॅटची मोजणी अशक्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्याची गरजही नाही. इतक्या पद्धतीनं इतका विश्वास या ईव्हीएम वरती सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केलेला आहे आणि मला वाटतं तो अतिशय योग्य निर्णय आहे. पुन्हा बॅलेट पेपरवर जाणं, पुन्हा मतपत्रिकांवर जाणं, हे म्हणजे खरोखरीच एक आपला देश ज्या पद्धतीने पुढे जात होता, त्याला मागे खेचण्यासारखाच प्रकार होता आणि ईव्हीएम मुळे किंवा ईव्हीएम मध्ये काहीतरी बदल घडवता येतो, ईव्हीएम मध्ये काहीतरी टेम्पर करता येतं आणि आपलं मत आहे ते फिरवता येतं. हा जो एक भ्रम होता, हा भ्रम सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळं दूर झालेला आहे. त्यामुळं आता जी लोकसभेची इलेक्शनची सगळी प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्या प्रक्रियेवरचं देखील एक टांगती तलवार होती, ती पूर्णपणे दूर झालेली आहे. मतपत्रिकांवर तर यापुढे निवडणूक होणार नाहीच. पण जे व्हीव्हीपॅट किंवा जे प्रत्येक मत नोंदवलं त्या चिठ्ठीमध्ये जातं, त्याची देखील मतमोजणी होणार नाही. अशा स्पष्ट शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध असा निर्वाळा दिलेला आहे. तर हे सगळं करताना सर्वोच्च न्यायालयाने काय कारणं दिली किंवा कशामुळे सर्वोच्च न्यायालय या निष्कर्षापर्यंत पोहोचलं, यासाठीचे काही मुद्दे मी तुमच्या पुढे मांडत आहे. याबाबत जी सगळी सुनावणी झालेली होती, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपंकर दत्त यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली आणि असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी ही याचिका सादर केलेली होती आणि किंवा देखील त्यांनीच केलेला होता. मात्र त्यांचे सर्व मुद्दे, प्रशांत भूषण हे ज्येष्ठ वकील आहेत. अनेक इलेक्ट्रॉनिक बॉन्ड असतील किंवा अनेक खटल्यांमध्ये त्यांनी या संस्थेतर्फे बाजू मांडलेली आहे. तरीही त्यांची आत्ताची जी याचिका होती, ती याचिका ही संशयास्पद किंवा विवादास्पद होती, असं देखील मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलेलं आहे. आता जेव्हा संजीव खन्ना किंवा दीपंकर दत्त यांनी जेव्हा बाबतची आपली मतं व्यक्त केली, तेव्हा देखील त्यांना सोशल मीडियामध्ये फार ट्रोल व्हावं लागलं आणि मला वाटतं असं ट्रोलिंग करणं हे देखील अनाठायी आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे ऐका. तुमचे पण काही संभ्रम किंवा संशय नक्कीच दूर होतील आणि सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं आहे, हे देखील तुम्हाला स्पष्टपणे कळून येऊ शकेल. तर सर्वात महत्त्वाचं होतं, की ईव्हीएम मध्ये मॅनिप्युलेशन होतं की नाही? ईव्हीएम मध्ये काही बदल घडवता येतात का? तर हा मुद्दा देखील सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्णपणे फेटाळून लावलेला आहे आणि ईव्हीएमच्या मेमरीमध्ये किंवा ईव्हीएमच्या यंत्रामध्ये काही बदल करता येतो, असं कोणताही पुरावा सर्वोच्च न्यायालयाला आढळून आलेला नाही. त्यासाठी तर त्यांनी असं कारण दिलेलं आहे, की ही जी यंत्र तयार होतात किंवा ही जेव्हा यंत्र निवडणूक यंत्रणेकडे जातात, तेव्हा याची वारंवार तपासणी केली जाते. कोणतं बटन दाबल्यानंतर कोणतं मत नोंदवलं जाणार आहे, याची खात्री ही उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर केली जाते. त्यामुळं अशा यंत्रांमध्ये काही बदल होतो किंवा ती टॅम्पर केली जातात, या म्हणण्यात कोणतंही तथ्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं थेटपणे म्हटलेलं आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता त्यांचा, की एखाद्यानं समजा मतदान केंद्रामध्ये गेला आणि मतदान केंद्रामध्ये त्यानं आपलं मत नोंदवलंच नाही आणि तसाच तो परत आला. तर अशा मतांचं नक्की पुढे काय होतं? तर त्याच्यामध्ये इलेक्शन प्रक्रियेमध्ये 17C नंबरचा एक फॉर्म आहे. तो तिथल्या निवडणूक अधिकाऱ्यानं त्या मतदारांकडनं भरून घ्यायचा आहे. त्यामुळे एखादा गेला आणि त्यानं मतदान न करताच परत आला, तर अशा वेळी धोका होऊ शकतो. हा देखील जो संशय आहे आणि
त्याचं मत निवडणूक अधिकारीच देतो, हा देखील एक संभ्रम काहीतरी होता. प्रत्यक्षात तसं काही घडत नाही. जो मतदार त्या मतदान केंद्रावरती जातो, एका केबिनमध्ये जातो. ते केबिनमध्ये तो कोणाला मत देतो हे काही दिसत नाही. मात्र त्याला असं वाटलं की नाही कोणालाच मत द्यायचं नाही, नोटावर पण काय आपलं बटन दाबायचं नाहीये. तर अशा वेळेस निवडणूक अधिकारी एक फॉर्म घेतो, त्या फॉर्मवर त्याची सही घेतो आणि त्याचा रेकॉर्ड व्यवस्थित मेंटेन केलेलं जातं आणि अशा वेळेस जे उमेदवाराचे प्रतिनिधी असतात ते देखील मतदान केंद्रावरती उपस्थित असतात. त्यामुळे त्यांना देखील कळतं की खरोखरीच या व्यक्तीनं आपलं मतदान नोंदवलं आहे किंवा नाही. त्यामुळे त्याबाबत देखील ती भीती जी आहे ती अनाठायी असल्याचं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं आहे. आता जेव्हा मतदार या मतदान केंद्रामध्ये पोहोचतो, तर तेव्हा नक्की काय होतं, की तो मतदार पोहोचल्याच्या जेव्हा तो त्या केबिनमध्ये किंवा त्या क्यूबमध्ये जातो, तेव्हा त्याला मतदान करण्यापूर्वी इलेक्शन तिथला जो ऑफिसर असतो तो एक बटन दाबतो आणि ते बटन दाबल्यानंतरच पुढचा जो मतदार आहे, तो मतदार आपलं मत नोंदवू शकतो. ते मत नोंदवल्यानंतर मतदाराला समोरच्या एका काचेच्या पेटीमध्ये असं एक दिसतं, की त्यानं ज्या उमेदवाराला मत नोंदवलेलं आहे त्याचं नाव आणि ते जे चिन्ह आहे, ते चिन्ह देखील त्या पेटीमध्ये दिसतं. त्यालाच आपण व्हीव्हीपॅट असं म्हणतो. आणि त्याची खात्री पटते, की आपण ज्याला मत दिलेलं आहे, त्याच्या पुढेच आपलं मत नोंदवलेलं गेलेलं आहे आणि त्यानंतरच तो मतदार पुढे जातो किंवा त्याला असं वाटलं, की नाही आपलं मत ज्याला दिलेलं आहे, ते मत काही व्यवस्थित नोंदवलं गेलेलं नाही, तर त्याचा आक्षेप देखील त्याला घेता येतो आणि तसं मतदान यंत्रामध्ये मग डिफेक्ट असल्याचं लक्षात येतं आणि अशा वेळेस ते यंत्र बदललं देखील जातं. मात्र असे प्रकार फार कमी घडतात आणि जवळपास असं फारच क्वचित ठिकाणी घडतं, की मतदान यंत्रामध्ये काही डिफेक्ट आहे आणि त्यासाठीची पर्यायी यंत्र ही त्या मतदान केंद्रावरती अवेलेबल असतात, उपलब्ध असतात आणि त्यानंतरच आधी म्हटलं त्या पद्धतीनं, की मतदार त्याचं जे मत आहे, ते कोणाला उमेदवार दिलं किंवा कोणत्या पक्षाला दिलं याची माहिती किंवा त्याची खात्री त्याला त्या व्हीव्हीपॅटमध्येच मिळते. नंतर काय होतं, की जेव्हा हे व्हीव्हीपॅट जेव्हा सगळे एकत्र केले जातात, मतदान यंत्र ही सगळी सील केली जातात. ती उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर सील केली जातात. त्याची एकत्रित नोंद ठेवली जाते आणि जेव्हा प्रत्यक्षामध्ये मोजणी होते, तेव्हा प्रत्येक असेंब्ली म्हणजे प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय काही व्हीव्हीपॅट हे मोजले जातात. जेव्हा प्रत्यक्षामध्ये मोजणी होते, तेव्हा प्रत्येक मतदारसंघ काही व्हीव्हीपॅट मोजले जातात. आणि हे व्हीव्हीपॅट आणि प्रत्यक्ष यंत्रामध्ये झालेली मतांची नोंदणी याच्यामध्ये अजिबात आतापर्यंत फरक आढळून आलेला नाही. निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयात जी माहिती दिलेली आहे, आतापर्यंत मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांच्यातील टॅली मोजण्यासाठी 4 कोटी व्हीव्हीपॅट मोजण्यात आलेले आहेत. म्हणजे आतापर्यंत ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या, लोकसभा निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी अशा व्हीव्हीपॅट मधली ती मतचिठ्ठी आणि प्रत्यक्ष मतदान यंत्रामधले नोंदवलं गेलेलं मतदान अशा यांच्या 4 कोटी व्हीव्हीपॅट आतापर्यंत मोजल्या गेलेल्या आहेत आणि याच्यामध्ये एकदाही तफावत आढळून आलेली नाही. म्हणजे जेवढी मतं ज्या पक्षाला किंवा ज्या उमेदवाराला त्या मतदान यंत्रामध्ये नोंदली गेली, तेवढीच मतं आपल्याला व्हीव्हीपॅटमध्ये आढळलेली आहेत. त्यामध्ये याबद्दल देखील अजिबात संशय घेण्याचं कारण नाही. हे सर्वोच्च न्यायालयानं ठामपणे सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, की देशामध्ये जवळपास 96 कोटी मतदार आहेत. एवढी मतपत्रिका पुन्हा छापणं, त्याचं लॉजिस्टिक, त्यासाठीचा खर्च आणि आता आपण एका पेपरलेस व्यवस्थेकडे आहोत आणि पेपरलेस व्यवस्थेकडनं पुन्हा अशा कागदावरील मतपत्रिकांकडे जाणं, त्यासाठीची छापायचा खर्च करणं, हे पुन्हा एका मागासलेपणाकडे जाण्याचं लक्षण आहे, असंच मत सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर तुमच्याही मनातील संभ्रम नक्की दूर झाला असेल किंवा जे राजकीय पक्ष निवडणुकांमध्ये पराभूत होतात, त्यांना असं वाटतं की आपण ईव्हीएममुळेच हारलो. खरं तर ईव्हीएममुळे हारणं हा मुद्दा अजिबात अस्तित्वात नाहीये. त्या अस्तित्वात नसलेल्या मुद्द्यावरतीच अनेकदा आरोप-प्रत्यारोप केले जातात. प्रत्यक्षामध्ये तसं घडलेलं नाहीये. 2009 मध्ये जेव्हा भाजप हारलं, तेव्हा भाजपनं हाच मुद्दा उपस्थित केला. 2014 मध्ये आणि 2019 मध्ये काँग्रेस हारलं, तेव्हा काँग्रेसने देखील हा मुद्दा उपस्थित केला. पण जेव्हा आपला पराभवाला काही दुसरं कोणतं कारण मिळत नाही, तेव्हा या ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जातो. प्रत्यक्षामध्ये
त्यामध्ये अजिबात तथ्य नाही, हे आज सर्वोच्च न्यायालयानं ठामपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही देखील निर्धोकपणे, निर्धास्तपणे, बिनधास्तपणे ईव्हीएमवर जा आणि आपलं मत नोंदवा आणि तुमचं मत कोणाला नोंदवलं गेलेलं आहे, त्याची खात्री तुम्हाला व्हीव्हीपॅटमध्ये मिळतेच. प्रत्यक्षामध्ये रिझल्टमध्ये देखील तसंच दिसतं. त्यामुळं तुम्ही देखील निशंक होऊन शंकांना कोणताही थारा न देता, संशय न मनामध्ये ठेवता ईव्हीएम वरती मतदान करा आणि लोकशाही बळकट करा. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे निश्चितपणे सांगा आणि सर्वोच्च न्यायालयानं हा संभ्रम दूर केल्याबद्दल उलट या न्याय व्यवस्थेचं अभिनंदनच करायला हवं आणि त्यामुळं तुम्हाला देखील या आपला देश म्हणजे अनेकदा असं विचारलं जातं की अमेरिकेमध्ये का नाही, जर्मनीमध्ये का नाही, तर आपल्याकडची यंत्रणा या त्या देशांपेक्षा देखील प्रगत आहे, असा देखील निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्यामुळे ईव्हीएम बद्दल अभिमान बाळगून आणि कोणतीही शंका न बाळगता मतदानाला जा आणि लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कळवा आणि तुमच्या कॉमेंट्स देखील आम्हाला सांगा.